भावांनो आणि बहिणींनो, तसे तर तुम्ही रोजच मोबाईलवर व्हिडिओ पाहता, तसाच एक 2 मिनिटाचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहून जा. आता सध्या जर पाहिलं तर नवरात्री चालू आहे आणि पुढच्या 2-3 दिवसामध्ये दसरा पण येणार आहे आणि काही दिवसामध्ये दिवाळी पण येणार आहे. तर भावांनो, काही लोकांच्या तर आतापासूनच तयाऱ्या चालू झाल्या असतील की आपल्याला हे सण कसे आनंदित साजरे करायचे आहेत. आणि एकीकडे जर आमच्या शेतकऱ्यांचं पाहिलं भावांनो, तर त्यांच्यावर दुःखाचा डोंगर ससळलेला आहे. 3 महिने रात्रदिवस कष्ट करून वावरात त्यांचं पीक आज पाण्यात डुबलेलं आहे. पूर्ण अवकाळी पाण्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झालेले आहे. आता पुढचा सण कसा साजरा करायचा, पैसे कुठून आणायचे, पोराची फीस भरायची होती, पोरीचं लग्न करायचं होतं, अजून काढलेलं कर्ज भरायचं होतं. हे सर्व स्वप्न त्याचे त्या पिकावर अवलंबून होते आणि ते पिकच आज उद्ध्वस्त झालंय पाण्यामुळे, अवकाळी पाण्यामुळे. त्याच्यात काहीच नाही राहिलंय की पीक निघणार की नाही, त्याच्यापासून आपण लावलेले पैसे बी वापिस निघणार की नाही हे सुद्धा शेतकऱ्याला माहित नाही. भावांनो, शेतकऱ्याचं कंडिशन लय खराब आहे सध्याच्या परिस्थितीत. आर्थिक जशी मदत होत असेल, सरकारला माझी एकच विनंती आहे, हे GR तुम्ही काढताय, या GR मुळे 1-2 हजार रुपये प्रति शेतकरी भेटतील. त्यांना शेतकऱ्याला काहीच भेटणार नाही आहे. हो, कर्जमाफी जर तुम्ही दिलीच नाही, आश्वासनं दिले खोटे दिलीच नाही, एवढी कर्जमाफी तरी दिली तरी लय खूप सारे शेतकऱ्यांना फायदा होईल. कर्जमाफी आहे तुम्हाला हे भीक म्हणून शेतकरी मागत नाही आहे, तुम्ही सांगितलं होतं म्हणूनच शेतकरी तुम्हाला मागतायत. आणि तशी तर गरज पडतच नाही, कारण तुम्ही पिकाला सुद्धा भाव भेटत नाही. पिकाला जर तुम्ही भाव दिले ना, तर शेतकऱ्याला कर्जमाफी नाही पाहिजे ना, तुमच्याकडून कोणते GR पाहिजे ना, आश्वासनं पाहिजे ना, कोण्याच प्रकारची नीती पाहिजे. आमच्या शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव द्या, तेव्हाच पुढं आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी सुखी राहील. फक्त महाराष्ट्र कृषी प्रधान राज्य म्हणून म्हणल्या जाणार नाही, तो खरंच होईल कधी, जेव्हा शेतकऱ्यांच्या पिकाला भाव भेटतील तेव्हा. भावांनो, आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मला खरंच सांगा, आतापर्यंत कोणा इंस्टाग्रामच्या रील माध्यमातून तुम्हाला माहीत नसेल पडलं की सामान्य लोकांनी 7-8 हजार सामान्य लोकांनी 7-8 हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत या 1-2 वर्षामध्ये आत्महत्या केल्या. ना याची कुठं पोस्टर लागत, ना हे याची चर्चा होत, ना न्यूजमध्ये येत, ना काही. त्याच जागी जर एखादा आमदार वारला, खासदार वारला, हिरो वारला, तर त्याचे लाखो पोस्टर, त्याच्या रील्सचा 2-4 दिवस 8 दिवस त्याचा प्रचार चालू राहते. न्यूज चॅनलवाले तेच त्याचं 13 होईपर्यंत सर्व. पण एक सामान्य शेतकरी जेव्हा मरतो तेव्हा ना कोणाला घंटा फरक पडत नाही, ना कोणी रील्स टाकत नाही, ना त्याचा शोक संतोष कोणी काहीच करत नाही, ना सरकारला त्याचा फरक पडत नाही. नुसतं कृषी प्रधान राज्य म्हणून चालणार नाही, इथला शेतकरी पण खुश राहायला पाहिजे. अशी काहीतरी योजना शेतकऱ्यांसाठी काढा आणि शेतकऱ्यांच्या पिकाला भाव द्या.